तू भेटेशी नव्याने या मालिकेचा आजचा 100वा भाग तुम्ही एन्जॉय करत आहात प्रेक्षकांनो. 21 नोव्हेंबरचा. तर आपण काल बघितलं होतं की ही गौरी मॅडमला विचारायला जाते की तन्वी तुमची मुलगी आहे ना, तुम्ही इथे का राहता अभिमन्यू सरांकडे? तुम्हाला तुमच्या मुलीची आठवण येत नाही का? तुमची मुलगी कुठे? आपण तुमच्या मुलीला भेटायला जाऊयात का? माहीला पण आणायचं का आपण भेटायला? आता माही हे नाव ऐकल्यानंतर मॅडम खूप पॅनिक होतात, चिडचिड करायला लागतात आणि जोरजोरात आरडाओरड करायला लागतात. गौरी घाबरते आणि म्हणत असते, मॅडम नाही नाही, शांत व्हा शांत व्हा. पण मॅडम काही ऐके ना. मॅडम मोठ्या मोठ्याने आरडाओरडा करायला लागतात. आता तेवढ्यात अभिमन्यू सर येतात आणि म्हणतात, काय झालं मॅडम? काय झालं? अभिमन्यू सर म्हणतात, काय झालं मॅडम? कोणी काही बोललं का तुम्हाला? शांत व्हा, रिलॅक्स व्हा. अभिमन्यू सर त्यांना शांत करायचा प्रयत्न करत असतात. आता मॅडमला ते म्हणतात, झोपा, मी आहे ना. गौरीला म्हणतात ते, गौरी तू बाहेर जा बरं आधी. आणि आता मॅडमला कसं बसं त्यांनी शांत केलंय. तर आता अभिमन्यू सर विचार करायला लागतात, एवढ्या वर्षांनंतर मॅडमच्या तोंडी माही नाव आलंच कसं काय? गौरीमुळे मॅडमला सगळं आठवायला लागलंय की काय? अभिमन्यू सरांना आलंय टेन्शन आता की हे सगळं कसं काय झालं. पण आता बघा प्रेक्षकांनो, आज जरा वेगळाच तमाशा दाखवलाय त्यांनी. आता हा शेखर आहे ना, किचन मध्ये जातो आणि गौरीच्या हातची भाजी त्याला फार आवडते. म्हणजे त्या भाजीचा सुगंध अगदी त्याच्या खोलीपर्यंत गेलाय. म्हणून तो आता त्या किचन मध्ये आलाय की ही गौरी डोक्यात जरी जाते तरी हिच्या हातचा स्वयंपाक म्हणजे वा वा वा. आता तो गौरीच्या स्वयंपाकाचं कौतुक करतच असतो. तेवढ्यात तिथे रागिणी येते. काय रे दादा, ती मुलगी इथे तुमचं घर गिळायला बसली आणि तुला तिच्या स्वयंपाकाचं कौतुक सुचतंय का? शेखर म्हणतो, नाही ग, तसं काही नाही रागिणी, छे कौतुक वगैरे कसलं? अगं तसं नाही, पण माझं असं म्हणणं होतं की हा स्वयंपाक पण तिच्यासारखाच आहे ग. तिने कसा कब्जा करून ठेवलाय घरावर, तसं तिचं हे जेवण आहे ना, ते पण असं घरभर वास सोडतं ना ते. काही पण आपलं. आता रागिणी त्याला म्हणते, काय लिहिलंय रे माझ्या चेहऱ्यावर? उल्लू लिहिलंय का? का उल्लू वाटले मी तुला? हे सगळं पलटी बिलटी मारून तुझ्या बायकोला फसव, मला नको फसवूस. बहीण आहे मी तुझी. आणि त्या कॅन्टीन वालीचं कौतुक झालेलं मला अजिबात नाही आवडणार. आता या रागात आणि आवेशात ती अगदी टिपिकल विलन वागतात ना, तशीच वागलेली दाखवली आहे. आता ती शेखरला म्हणते, कोणी येत नाही ना इकडे, लक्ष ठेव. ठेव रे जरा लक्ष. आणि आता तिखटाची बरणी घेतली आहे तिने आणि जवळपास त्या बरणीतलं अर्ध तिखट तिने त्या भाजीमध्ये ओतलंय. खरं सांगू का मैत्रिणींनो, असं वर्ण तिखट घातलेलं तेव्हाच लक्षात येतं. असो, पण रागिणीने अतिशय कलाकुसर वापरून ते तिखट मिक्सअप केलंय. शेखर ओरडत असतो तिच्यावर आणि म्हणतो, सागो काय करते बाई, जाळ होईल ना. मग आता रागिणी म्हणते, जाळ तर झालाच पाहिजे, तोही असा जाळ की त्याचा धूर दिसलाच नाही पाहिजे. तू फक्त एक काम करायचं, जेवताना अर्पिताला खूप गुंतवून ठेवायचं बोलण्यामध्ये. म्हणजे त्या म्हातारीची, त्या मॅडमची रे, तिची खायची वेळ झाली ना की तिला भूक लागेल आणि ती खाय खाय करत किचन मध्ये येईल. म्हणजे हिचं असं म्हणणं आहे की अर्पिताला अडकून ठेव तू आणि मग या मॅडम तिथे येतील आणि ते खातील आणि गौरीनी केलेली भाजी खाल्ल्यावरती तिला त्रास होईल आणि हे सगळं तू आवरून ठेव, असं रागिणी सांगते. आता पुढे बघा प्रेक्षकांनो, त्या मॅडमला बिचारीला विनाकारण त्रास झालेला आहे या रागिणीमुळे. शेखर म्हणतो, हा ही आयडिया मस्त आहे. तर पुढचा सीन त्यांनी गौरीचा दाखवलाय. गौरी खूप तगमग करत असते, तिचं काही लक्ष लागे ना उत्सुकतेपोटी कॉलेजमध्ये. ती विचार करते, मॅडमचा विचारच डोक्यातनं जात नाहीये, काय करू? म्हणजे नक्की कळेल मला मॅडमच्या बाबतीत काय घडलं होतं. आता असा विचार करून गौरी डायरी बाहेर काढते आणि विचार करते, डायरी वाचून बघूयात. आता डायरी मधला एक सीन, म्हणजे त्यावेळेचा माही आणि मॅडमचा एक सीन त्यांनी आता दाखवलाय. गौरी ती डायरी वाचतीये, तसं आपल्याला तो सीन दिसतोय. माही सांगत असतो, मॅडम सॉरी, तुम्ही आता तन्वीला असं कॉलेजमधनं काढू शकत नाही. तिला 18 पूर्ण झालेत, मतदानाचा हक्क आहे तिला. तरी सुद्धा तुम्ही तिच्या आयुष्याचे निर्णय घेऊ देऊ शकत नाहीये. त्यावर मॅडम त्याला छान उत्तर देतात. त्या म्हणतात, काय आहे ना, तुम्हा सगळ्या मुलांना असं वाटतं की 18 वर्षानंतर तुमचे हात आभाळाला टेकणार आहेत. हे आभाळ आहे ना, ते खूप मोठं आहे. तारुण्याच्या उत्साहात आभाळाला कवटाळायला गेलात ना तर तुमची साधी ओंजळ सुद्धा भरली जाणार नाही. माही म्हणतो, काय गमावलं, काय राहिलं, हे सगळे हिशोब आम्ही पण ठेवू शकतो मॅडम. आता मॅडम म्हणतात, हिशोबाचा खूप पक्का आहेस ना तू? थांब, ठीक आहे, तुला ना एक डील देते मी. आपण दोघे मिळून एक डील करूयात. तुला तन्वीचं शिक्षण महत्वाचं वाटतंय ना? मी तन्वीचं शिक्षण आणि इथलं ऍडमिशन असंच ठेवते, पण आता त्या बदल्यात तू या पेपरवर सह्या कर. आता माही म्हणतो, कसले पेपर आहेत हे आणि काय पत्र आहे? त्यावरती मॅडम त्याला ते पत्र वाचून दाखवतात.
त्या लेटर हेडमध्ये लिहिलेलं असतं की गेले 3 वर्षात मी या कॉलेजचे अनेक नियम मोडले, माझी मनमानी केली, कॉलेजची पर्वा केलेली नाहीये, त्यामुळे मी पेठे महाविद्यालयात शिकण्यास पात्र नाही, असं त्या लेटर हेडमध्ये लिहिलेलं असतं. ते ऐकून माही जरा चिडतो. पण आता पुढे मॅडम वाचून दाखवतात त्याला की म्हणूनच मी माझ्या मर्जीने हे कॉलेज सोडतोय, म्हणजे तन्वीच्या शिक्षणाच्या बदल्यात माहीचं शिक्षण त्या हिरावू इच्छित आहेत. बघितलं प्रेक्षकांनो, फारच म्हणजे वेगळीच लव्ह स्टोरी आहे ही. तशी आहे टिपिकल, पण म्हणजे या मॅडमच्या अशा वागण्यामुळे किती आयुष्य उद्ध्वस्त झाले हे त्यांनी खूप छान प्रेझेंट केलंय. आता मॅडम त्याला म्हणत असतात माहीला, इथे सही कर, मग तन्वीचं शिक्षण तन्वीला देऊन टाकेल मी. पण आता गौरी हा सगळा सीन आणि हे सगळं त्या डायरीमध्ये वाचत असते आणि तेवढ्यात अण्णा येतो आणि तिच्यावर जोरात ओरडतो, गौरी काय चाललंय इथे, हे काय लायब्ररी चालू केली आहे का तू? गौरी काम न करता टाइमपास करते हे अण्णाच्या लक्षात आलं, त्यामुळे अण्णा खूप चिडतो तिच्यावर. काय हे पद्धत आहे गौरी तुझी, काय करतेस इथे तू? आता गौरी तू मला काही सांगू नकोस, मला हे असं पटणार नाही. तेवढ्यात तिथे अभिमन्यू सर येतात आणि म्हणतात, काय रे अण्णा, कशाला ओरडतोयस तिला? आता अभिमन्यू सर म्हणजे अण्णाला असं विचारतात. अण्णा म्हणतो, काही नाही सर. आता अभिमन्यू सर म्हणतात, सांग ना बाबा काय झालंय? मग अण्णा सांगतो की ही काम न करता टाइमपास करते, पण म्हणून मी ओरडलोय तिला. पण सर शेवटी गौरी तुमची बायको आहे, त्यामुळे ती तुम्हाला करेक्टच वाटणार ना? अभिमन्यू सर म्हणतात, नाही रे बाबा, ती माझी बायको असली तरी ती तुझ्याकडे काम करते ना, तिचं चुकत असेल तर ओरड तिला, पण तिची काय चूक झालीये हे मी तुला विचारतोय. अण्णा म्हणतात की अहो सर, ही टाइमपास करते आणि बुक रिडिंग करतेय, तुम्हीच सांगा सर, हे रॉंग आहे की नाही? कामाच्या वेळेला असा टाइमपास करावा का? अभिमन्यू सर म्हणतात, अरे अण्णा तुझं बरोबर आहे, पण हे बघ अण्णा, तिला ना कुठल्या परिस्थितीत कॉलेज सोडलंय तिने हे तुला माहिती आहे. ती जर मध्ये मध्ये पुस्तकं वाचत असेल तर वाचू देत की तिला. पण आता अण्णा म्हणतो, नाही सर, ते अभ्यासाचं पुस्तक नव्हती वाचत ती, ते अभ्यासाचं मला माहिती आहे हो, ती काहीतरी वेगळंच वाचत बसली होती. गौरी जरा टाइमपासच पुस्तक वाचत होते. आता अभिमन्यू सर म्हणतात, काय गे गौरी, काय सांगतोय अण्णा, अभ्यासाचं पुस्तक होतं ना, मग दाखव जरा मला. आता गौरी कसली ती डायरी बाहेर काढते, गौरी काही डायरी काढे ना बाहेर. आता अभिमन्यू सर तिला विचारतात, कुठलं पुस्तक वाचत होतीस? आता हे ओरडून विचारतात तिला. आता ही गौरी म्हणते, सर सॉरी, कादंबरी वाचत होते मी. आता मात्र सर खूप चिडतात. अण्णा म्हणतो, बघा आम्ही म्हटलं होतं ना सर, तुम्ही विश्वास केला नाही माझ्यावर. अभिमन्यू सर म्हणतात, ओरड तिला, शेवटी शहाण्याने कोणाची बाजू घेऊ नये म्हणतात, हेच खरं. असं बोलून अभिमन्यू सर तिथून निघून जातात. अण्णाला फार वाईट वाटतं की अभिमन्यू सर कॅन्टीन मध्ये काही खाता न पिता चालले गेले. आता ते गौरीला म्हणतात, गौरी तुझ्यामुळे पहिल्यांदा अभिमन्यू सर असे कॅन्टीन मधून उपाशी गेले, मला अजिबात आवडलं नाहीये तुझं हे वागणं. आता गौरीला चांगलाच ओरडा भेटलाय डायरीमुळे. तर आता अण्णा तिला म्हणतो की आता टाइमपास करू नकोस, चल कामाला लाग. तर आता इकडे मॅडम भूक करत आल्यात बरं का किचन मध्ये, आणि रागिणीचा प्लॅन सक्सेसफुल झालाच. मॅडम ती भाजी खातात कारण त्यांना खूप भूक लागलेली असते, म्हणून त्यांनी नुसती ती भाजी खाल्ली आहे, समोर मुद्दाम तशी ठेवण्यातच आली आहे ना. आता मॅडम तिखट हॅ करायला लागतात, त्यांच्या तोंडाची आग होते. बरं ही अर्पिता जरा वेळाने येते खाली. या मॅडम पाणी करत असतात, तर अर्पिता पाणी देते खरी, पण आता ती अभिमन्यू सरांना फोन करायला लागते. आता अभिमन्यू सर काय करणार आहे? खरं सांगू प्रेक्षकांनो, हा सीन म्हणजे जरा फनीच वाटला मला. अर्पिताने खरं तर मॅडमला साखर, मध, गूळ असं काहीतरी गोड खायला दिलं असतं तर मॅडमच्या तोंडाची आग जरा कमी झाली असती. अभिमन्यू सर काही फोन उचले ना, म्हणजे त्यांचा फोन स्विच ऑफ असतो, म्हणून ती गौरीला फोन लावते आणि लगेच दुसऱ्या सेकंदाला गौरी घरी दाखवली आहे. गौरी आल्यानंतर अर्पिता खूप ओरडते तिला, कारण ती त्या मॅडमला त्या खोलीत नेते आणि नुसती पाणी पाजत असते. अर्पिता ओरडते गौरीला आल्या आल्या, काय गे गौरी, अगं भाजीमध्ये वाटीनी घातलं होतं का काय तिखट? तू बघ त्या मॅडमची काय अवस्था झाली आहे ते. गौरी म्हणते, काय तिखट? नाही हो. आता ही अर्पिता खूप ओरडते आणि म्हणते, कुठल्या जन्माचा सूड उगवतेस ग तू गौरी आमच्यावर? आता त्या मॅडमला पुन्हा गौरी पाणीच पाजते. अरे देवा, अरे मध द्या त्या मॅडमला, साखर द्या रे, गोळ द्या, पण या नुसत्या पाणी पाजताय दोघी जणी. काय बोलू प्रेक्षकांनो, म्हणजे जरा गंमतच वाटली मला. आता या गौरीने थोड्या वेळाने आणली आहे साखर आणि म्हणते, साखर खा मॅडम, जरा सावकाश. आता गौरी त्यांना पाणी वगैरे पाजते, साखर देते फायनली आणि शांत करते. गौरी मॅडमला सॉरी म्हणत असते, तेव्हा अर्पिता चिडून म्हणते, झालं तुझ्या कोरड्या सॉरीने त्यांना बरं वाटणार आहे का? येऊ दे दादाला, तुझं नावच सांगते. आता बघा प्रेक्षकांनो, ही गौरी त्यांना पाणी वगैरे देते, शांत करते. आता ग्लास पडतो गौरीच्या हाताने खाली, तर पलंगाच्या खाली फोटो
फोटोचे काही तुकडे पडलेले असतात. आता गौरीला नवलच वाटतं. ती आधी उठून म्हणजे पेलावर ठेवते तो ग्लास आणि पुन्हा खाली वाकून बघते आणि ते सगळे तुकडे एकत्र करते. आता ते तुकडे म्हणजे या मॅडमचा आणि तन्वीचा फोटो आहे. आता ते सगळे कोलाज तिने तुटलेले एकत्र केलेत आणि आता तिथे नेमका तन्वीच्या चेहऱ्याचा कोलाज नाहीये, म्हणजे तो मिसिंग आहे फोटो, म्हणजे ते तुकडा फोटोचा. आता गौरी विचार करते, शी बाई, नेमका तन्वीचाच फोटो नाहीये, नेमका या तन्वीचा चेहरा दिसत नाहीये, पण मॅडम अशा पोटच्या पोरीशी का वागल्यात? म्हणतात ना, काही नात्याची गाठ इतकी घट्ट बसलेली असते ना की ती तुटता तुटत नाही, सॉरी सुटता सुटत नाही असं म्हणते गौरी. आता ती पुढे म्हणते, तसंच काहीच झालेलं दिसतंय इथे या बाबतीत. गौरी आता मॅडमकडे बघायला लागते. मॅडम शांत झोपलेल्या असतात साखर दिल्यामुळे. आता गौरी स्वयंपाकघरात जाऊन ती भाजी टेस्ट करते आणि तिला सुद्धा खूप त्रास होतो भाजी खाल्ल्यावर, कारण ती भाजी प्रचंड तिखट झालेली आहे. आता गौरीला कळे ना की हे एवढं तिखट, म्हणजे तिने एक्सेप्ट केलंय की तिच्या हातानेच हे तिखट पडलं असावं गडबडीमध्ये. तेवढ्यात अभिमन्यू सर येऊन तिला विचारतात, काय ग गौरी, सकाळी कोणतं पुस्तक वाचत होतीस? गौरी म्हणते, पुस्तक? कसलं पुस्तक? अभिमन्यू सर म्हणतात, अगं तू कॅन्टीन मध्ये बसून कादंबरी काहीतरी वाचत होतीस ना, मी तुला विचारतोय तू काय वाचत होतीस? आता गौरीकडे त्या प्रश्नाचं उत्तरच नाहीये. अभिमन्यू सर पुढे काही बोलणार तर आता तेवढ्यात अर्पिता येते आणि म्हणते, वा वा, आलास का दादा? आल्या आल्या चालू केलं ओंजारणं गोंजारणं सुरू. काय खाल्लं, काय प्यायलं, कोणतं पुस्तक वाचलं, कर सगळ्या चौकशा कर. अभिमन्यू सर म्हणतात, तुला एवढं तणतण करायला काय झालं? अर्पिता म्हणते, मला कशाला विचारतोय, तिला विचार ना. काय ग, तोंड शिवलं का तुझं आता? तुझा प्रामाणिकपणा सचोटी कुठे गेली आता? अभिमन्यू सर म्हणतात, तिची तोंडी परीक्षा घेण्यापेक्षा तूच उत्तर दे ना. अर्पिता म्हणते, दादा यावेळेला कसले विनोद सुचतात रे तुला? का मॅडमवरचं प्रेम कमी झालंय तुझं लग्न झालं म्हणून? अभिमन्यू सर जोरात ओरडतात, अर्पिता काय बोलतेस? अर्पिता म्हणते, ओरड, माझ्यावरच ओरड. एवढी वर्ष तू मॅडमला माझ्या जीवावर सोडून जात होता ना, माझ्याकडनं झाली का अशी चूक जी हिच्याकडनं आज झालीये? गौरी आता चुपचाप बसलीये बिचारी. अभिमन्यू सर विचारतात, काय झालंय गौरी, काय झालंय? मॅडम ठीक आहेत ना? आता गौरी म्हणते, हो सर मॅडम ठीक आहेत. पण आता ही अर्पिता म्हणते, ठीक आहे? अरे काय पोरगी आहे ही, हिला काहीच वाटत नाही. दादा मी सांगते ना तुला काय झालंय. आज हिने मॅडमला तिखट जाळ भाजी खाऊ घातली. 2 तास त्यांचा जीव तळमळत होता. अभिमन्यू सरांनी हे ऐकल्यावर त्यांना टेन्शनच आलं. आता ही अर्पिता म्हणते, अरे तुझा हिच्यावर विश्वास आहे म्हणून मी विश्वास ठेवला, मला काय माहिती ही असं वागणार आहे. मॅडमनी खाल्ली ती भाजी आणि घरभर फिरत होत्या रे त्या पाणी पाणी करत. शेवटी बाटलीभर पाणी प्यायला, तेव्हा त्यांचा जीव शांत झाला. अरे पण तू साखर नाही दिली ते सांग ना. आता अर्पिता पुढे म्हणते, त्यांच्या तोंडाची आग होत होती रे दादा. आता अभिमन्यू सर चिडून म्हणतात, काय ग गौरी, काय हा बेजबाबदारपणा? गौरी म्हणते, सर सॉरी, मी मुद्दाम नाही केलं, खरंच माझ्याकडनं हे चुकून झालं. सर म्हणतात, अशी कशी बेजबाबदारपणे वागलीस तू गौरी, काय आहे हे? आता गौरी म्हणते, सगळं व्यवस्थित करते सर मी रोज, आज काय झालं, कुठे लक्ष होतं कळलंच नाही. अभिमन्यू सर म्हणतात, काय झालं काय नाही ते मला ऐकून घ्यायचं नाहीये गौरी, पण मॅडमच्या बाबतीत पुन्हा जर असा हलगर्जीपणा दाखवलास ना तर मी खपवून घेणार नाही. झालं. आता अर्पिता म्हणते, म्हणजे काय रे दादा, आता जे झालंय ते तू खपवून घेणारच वाटतं. म्हटले होते मी मगाशीच तुझं मॅडमवरचं प्रेम कमी झालंय म्हणून. गौरी म्हणते, अर्पिता ताई असं नका बोलू सरांना, तुम्ही द्या वाटेल ती शिक्षा द्या, मी सहन करायला तयार आहे, मी भोगायला तयार आहे शिक्षा. आता गौरी असं म्हणते आणि आता अभिमन्यू सर आणि अर्पिता दोघेही तिच्याकडे बघायला लागतात. आता गौरीला काय शिक्षा मिळेल हे आपल्याला उद्याच्या भागात कळणार आहे. तर पुढच्या भागात त्यांनी कालचाच प्रोमो दाखवलाय. गौरी घरभर धूप लावते तेव्हा या मॅडमला तिथे माहीचा भास होतो आणि त्या मोठ्याने ओरडतात आणि यावेळेला त्या गौरीच्या समोर नाव घेतात की तो आलाय, माही आलाय. आता ते ऐकून गौरी आश्चर्यचकित होते. आजचा एपिसोड जरा लहान होता प्रेक्षकांनो, कसा वाटला मला नक्की कळवा. आणि या सगळ्या टीमचे अभिनंदन 100 भाग पूर्ण झाल्यामुळे. तू भेटेशी नव्याने या मालिकेच्या सगळ्या कलाकारांचे, अख्ख्या टीमचे खूप खूप कौतुक आणि अभिनंदन. असेच इंटरेस्टिंग भाग आम्हाला पुढेही दाखवत जा, हीच काय ती अपेक्षा. पण माझा रिव्ह्यू आवडतो ना तुम्हाला, मग लाईक करायला आणि माझं चॅनल सबस्क्राईब करायला प्लीज विसरू नका. तू भेटेशी नव्याने या मालिकेचा रिव्ह्यू घेऊन पुन्हा उद्या भेटूयात रात्री. कसा वाटला आजचा रिव्ह्यू कमेंट करून कळवा प्रेक्षकांनो. धन्यवाद.